फोनवरती बोलत आहे दिवाकरची बायको आपल्या आईसोबत. हॅलो. बोल आई, काय म्हणतोस? मी का म्हणतो बाई, येशील का गावाले? हो आई, येतो ना मी गावाला. येतो. बरं काय? ठीक आहे. येतो मी आज. ठीक आहे. हो बेटा, सांभाळ मी आणि लवकर ये. हो आई, हो सांभाळूनच येतो. आणि लवकरच येतो. जास्त वेळ पण नाही लावत. हो आई, येतो. आता माझ्या मायेनं फोन केलं आणि मला माहेरी जावं लागल. लवकरच सर्व काम निपटून सणारी जावं लागल. आता बॅग वगैरे पॅक करतो आणि निघतो. माझ्या मायेनं तरी वेळेवरच्या वेळेवर फोन लावला ना. कोणता काम आला असं अर्जंटमध्ये? चल बरं, काही हरकत नाही, आता जावं लागल. बायको अव कुठे गेली तू? एवढा ना हाक मारतो पण बोल सुद्धा नाही. आता कसं काय करू मी? बापरे, कुठं गेली तर काजन? हाक मारतो पण बोल सुद्धा नाही. कमीत कमी मला सांगून तरी गेली असती का इथे जातो म्हणून. मला माहित राहिलं असतं ना कुठे गेली बापा ना का, असं नाही का? आता कुठे गेली तर पाहावं लागल. इकडे बघतो, इकडे नसे. पुरा घर पाहिलं, घरामध्ये आहेच नाही. कुठे गेली सांगून तर जवायला पाहिजे होता. आता काय करू? जवळच्या गुंपाबाईला विचारू का? गुंपाबाई तर आपल्या माहेरी गेली आहे. तिच्याकडे तर नसल गेली. आता कुठे गेली, का गेली? अरे सांगून तर जावायला पाहिजे होता. पोलीस स्टेशन मध्ये जावं लागल, कंप्लेंट लिवाले लापता म्हणून. बायको आता का करू मी, कसा करू? चला आता पोलीस स्टेशन मध्ये जातो. दिवाकर गेला पोलीस स्टेशन मध्ये. इन्स्पेक्टर साहेब. अरे भाऊ, समोर काहीतरी बोल. इन्स्पेक्टर साहेब म्हणतेस? अजी मी का सांगू तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब? काय सांगतेस, लवकर सांग ना. माझी बायको लापता झाली. घरामध्ये सर्वच जागी पाहिलो पण कुठेच नाही भेटली. आता काय करू मी, कसं करू मी, तुम्हीच सांगा. काय लापता? कशी लापता झाली? चल बर, टेन्शन वगैरे घेऊच नको. आलास तू आता लल्लू सिंग जवळ. तुझ्या बायकोचा पत्ता मीच लावून देतो. कुठे गेली, काय गेली, सर्व काही माहित होणार. तिने काही तुला सांगलं होतं का कुठे जातो म्हणून? अजी नाही इन्स्पेक्टर साहेब, काहीच सांगून नाही गेली. जर मला सांगून गेली असती की इथे जातो जी म्हणलं असतं तर मी कशाला तुमच्याकडे कंप्लेंट लिहायला आलो असतो. हो ते तर बरोबरच आहे. चल तुझ्या घरी चल. तुझ्या घराची तलाशी वगैरे घ्यावा लागेल. मला काही सबूत मिळतील का याची जाणीव होईल. चल बरं, तुझ्या घरी चल. काही सबूत मिळू शकतील का? अजी चला इन्स्पेक्टर साहेब, लवकर आमच्या घरी. दिवाकरची बायको गेली माहेरी आपल्या आईला भेटायला. अहो माझे माय, एवढ्या लवकर कशाला बोलवलीस मला? का म्हणू शेवंता बाई तुले? माझे पोरी, माझ्या मोठ्यानं डोका दुखते हो. म्हणून नाही का तुले आता बोलवलो थोडस. आता आमच्या घरी काय 2 दिवस माझी तब्येत वगैरे काय बरोबर आहे नाही. म्हणून म्हणला तू येऊन जाशील, अशी नाही का मला बघावले वगैरे. हो आई ठीक आहे. आता 1-2 दिवस आलो तर राहणार मी. पण आई पहिल्यांदाच काम नाही सांगलीस हो. माझी तब्येत खराब झाली आहे, अशा गोष्टी आहेत. पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होतं ना तुला. तब्येत बरोबर चांगली नाही वाटत म्हणून आता तुला फोन केला तरी. जेवण वगैरे केलीस का आणि डॉक्टरला फोन केलीस का? पोरी, जेवण वगैरे तर झाला माझा. आणि डॉक्टरला पण फोन केला आहे. पण मी तुझ्या जवाई बापूला सांगितलंच नाही. का नाही सांगितलीस तर? माझे माय, मी इकडे माहेरी आलो म्हणून असं सांगितलंच नाही. सरळच आलो. आता ते भटकत असते इकडे तिकडे. मला पाहत असते ना कुठे गेली, का गेली. मी काय म्हणतो पोरी, त्यांच्याजवळ फोन असेल ना, आमच्या घरच्या फोनवरून त्यांना फोन लावून टाक. म्हणजे तो इकडे तिकडे बघत नाही राहतील ते, असं नाही का? हो आई, मी तसेच करतो. त्याला सांगून टाकतो. त्याला सांगितलं नाही मी का इकडे आलं म्हणून माहेरी आपल्या. मग नाही तर काय, 2-3 दिवस आलं म्हणा इकडे आपल्या माहेरी, 2-3 दिवस नाही येणार म्हणा मी. असं सांगून दे आपल्या आमच्या जवाई बापूला. हो आई, सांगतो मी. दिवाकरच्या घरी आला लल्लू सिंग पोलीस दिवाकरच्या घराची तलाशी घ्यायला. पहा इन्स्पेक्टर साहेब, हा आहे आमचं घर. ठीक आहे ना दिवाकर, तुझं घर तर आहे. आता मी काय करतो, तुझ्या घराची तलाशी वगैरे घेतो. तुझी बायको कुठे गेली, का गेली, सर्व काही माहीत होऊ शकते. काही सबूत मिळू शकतात मला इथनाल. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. हॅलो. बोला, कोण बोलता? हो मी काय म्हणते, मी तुमची बायको बोलत आहे, शेवंताबाई. बोल शेवंता. काय म्हणतेस? हो मी काय म्हणते का, मी 2-3 दिवस आता आपल्या माहेरी आली आहे. काय, तू आपल्या माहेरी गेलीस? आणि मी तुला इकडे घरामध्ये पाहत आहो, कुठे गेली बापा म्हणतो माझी बायको. हो मी काय म्हणतो, मी 2-3 दिवस नाही येणार आहो. माझ्या आईची तब्येत खराब आहे.
बरं बरं, काही हरकत नाही. पहिला सांगून तर टाकावले पाहिजे होता का मी माहेरी जातो म्हणून. आता मी काय इकडं फालतू त्रास केलो असतो. अहो घाईमध्ये माझ्या आईनं फोन केला तर माझी आठवणच विसरली तुम्हाला सांगायची का मी माहेरी जातो म्हणून. हो का, ठीक आहे, बरं, काही हरकत नाही. आता सांगितलीस ना माहेरी गेलो म्हणून. इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको भेटली मला. कुठं भेटली? मला तर दिसतच नाही आहे. इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको 2-3 दिवसासाठी आपल्या माहेरी गेली आहे आणि तिनं आता मला फोन लावून सांगितलं ना का मी माहेरी गेली आहो म्हणून. पहिल्यांदा तिने सांगितलंच नाही का मी माहेरी गेलो म्हणून. आता मी का नाही लापता झाली म्हणलो ना तुमच्याकडे आलो. आता तिनं फोन लावून सांगितलं का मी माहेरी गेलो आहो म्हणून. अरे का दिवाकर, पहिल्यांदाच तुझ्या बायकोना सांगितलं असतं का मी माहेरी गेली आहो म्हणून, तर मला कशाला त्रास पडला असता ना तू कशाला माझ्याकडे आला असतास. अजी माफ करा इन्स्पेक्टर साहेब. आता माझ्या बायकोच्या हातून गलती झाली, मी माफी मागतो तुमच्याकडून. का तिनं मला सांगितलं नाही ना मी तुमच्याकडे आलो कंप्लेंट लिहायला का लापता झाली म्हणून. ठीक आहे दिवाकर, आता माफी मागला असतं माफ करावंच लागेल. चल बरं, आता काही हरकत नाही, तुझी बायको भेटली, आता मी निघतो, मला दुसरं काम आहेत. अजी हो इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको भेटली आता. ठीक आहे, तुम्ही निघू शकता, तुम्हाला दुसरं काही कामं असतील. हो दिवाकर, हो निघतो मी आता. दिवाकरची बायको गेली माहेरी. दिवाकरची बायको आता माहेरी गेली. तिनं सांगितलं वगैरे काही नाही ना आपल्या नवऱ्याला दिवाकरला, आणि ती गेली सीधी माहेरी. आता दिवाकर आपल्या बायकोला हाक मारताच मारते. त्याची बायको काही त्याला भेटलीच नाही. तो म्हणते माझी बायको लापता झाली म्हणते. आता लापता झाली म्हणते ना, तो गेला पोलीस स्टेशनमध्ये. दिवाकर आणि माझी बायको लापता झाली म्हणते लल्लू सिंग जवळ त्यांना कंप्लेंट लिहिली. आणि मग तो लल्लू सिंग त्याच्या घरी आला. लल्लू सिंग नाही का पोलीस. दिवाकरच्या घराची तलाशी वगैरे घेतलं. मग नाही का दिवाकर त्याची बायको माहेरी गेली होती म्हणून त्याला काही माहीतच नव्हता, म्हणून तो आता लापता झाली म्हणून कंप्लेंट लिहायला गेला होता. मग कंप्लेंट लिहायला गेला तर मग त्याची कंप्लेंट लिहायला गेला तर मग त्या दिवाकरच्या घरी आला मग पोलीस. म्हणजे काही सबूत वगैरे भेटतील म्हणते. तुझी बायको काही लापता झाली तर काही घरून झाली तर काही भेटतील म्हणते सबूत. तलाशी वगैरे घेतलं तर काही सबूत वगैरे तर काही भेटलं नाही. पण मग झालं काय सांगू तुम्हाला. मग त्याच्या बायकोने केला त्याला फोन. हो म्हणते मी 2-3 दिवसासाठी माहेरी आलो म्हणते, मग फोन करून सांगते. तर दिवाकर म्हणते अजी इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको भेटली म्हणते. त्याची बायको गेली होती माहेरी. सांगितलं वगैरे काही नाही ना, तो गेला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट लिहायला का माझी बायको झाली लापता. मग त्याची बायको भेटली. मग इन्स्पेक्टरला म्हणते अजी इन्स्पेक्टर साहेब म्हणते माझी बायको मला भेटली म्हणते, तुम्ही आता जाऊ शकता म्हणते, तुमचा काम झाला म्हणते. दिवाकरची बायको भेटली आता. मग माहेरी गेली होती ती भेटली आता. म्हणजे ती माहेरीच गेली होती, कुठे लापता तर झाली नव्हती. आता भेटली. त्याला सांगितलं तिनं का मी माहेरी गेलो होतो म्हणून. चला मग आजच्यासाठी बस एवढाच.